नमस्कार, आपण पाहत आहात SK न्यूज। आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे। नमस्कार, मनीष साळुंके। आमच्या श्री अटल सेवा प्रतिष्ठान आणि आमचं श्री आता नव्याने आम्ही जे चालू केलेलं आहे MS म्युझिकल अकॅडमी या नावाने आम्ही सिंगिंग स्टार असा पुरस्कार यंदाच्या ह्या वर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही जाहीर केला आहे आणि त्याच्या स्पर्धा गेले 3 दिवस सुरू या ठिकाणी आहेत। आम्ही आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने संध्याकाळी 7 वाजता बरोबर आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या शुभ हस्ते आज जेवढी स्पर्धेमध्ये स्पर्धक आले होते अशा स्पर्धकांना आम्ही सर्वांचा सन्मान करणार आहे, सर्वांना मानचिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान करणार आहे हेमंत भाऊ रासने यांच्या हस्ते। आणि त्याचबरोबर की येणाऱ्या काळामध्ये हा कराओके हा प्रत्येक घरामध्ये या प्रत्येक कुटुंबामध्ये कोणतरी एक सिंगर निर्माण झालेला आहे। अशा ह्या कलाकारांना भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना वाव मिळावा, त्यांना एक व्यासपीठ असावं याकरता आम्ही हे MS अकॅडमी हे या ठिकाणी सुरू केलेले। तरी या सगळ्या कार्यक्रमाकरता आज संध्याकाळी 7 वाजता आपण यायचंय एवढंच आपल्याला सर्वांना विनम्र विनंती करतो आणि आपण कार्यक्रमाला संध्याकाळी 7 वाजता या। मी वाट पाहतोय। आमचे सगळे प्रतिष्ठानचे आमचे सुरेशजी ककलानी आहेत, आमचे माऊली भाऊ धुमाळ आहेत आणि आमचे युनुसभाई आमचे जे पीरजादे साहेब आहेत ते देखील इथं आहेत। अशा सर्वांकरता येणाऱ्या भविष्यामध्ये सगळं चालू आपल्याला ठेवायचं आहे, त्याकरता तुमची साथ आणि तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। मी वाट पाहतोय, आपण या कार्यक्रम आपण चांगला बघूया देऊया। आजचा दिवस एन्जॉय आपण करूया। स्पर्धा घेण्याकरता ज्या पद्धतीने पुढाकार आमचे सर्व प्रतिष्ठानचे आणि आमचे म्युझिक अकॅडमीच्या वतीने ज्यांनी खूप अतिशय कष्ट करून एवढा चांगला पद्धतीने काम आणि त्याचं सगळं संघटनात्मक एखादं कुठलं कार्य करायचं असेल तर संघटनात्मक आणि ते रचनात्मक असलं तर ते काम सहज आणि सोपं होतं। या स्पर्धा घेण्याकरता आम्ही गेले 1 महिन्यापासून ही तयारी सर्व करत होतो। आमचे विनोदजी सुर्वे चांगले सिंगर आहेत, त्यानंतर आमच्या निवेदिता आमच्या दत्त आहेत, त्या मॅडम देखील याच्यामध्ये होत्या, भूपेंद्र पांचाळ होते, आमचे माऊली धुमाळ होते, आमचे सुरेशजी ककलानी होते, आमचे मार्गदर्शक आमचे किशन अंकल जशवानी होते, लोखंडे होते, भारतीताई धुमाळ होत्या। असे अनेक आमच्या प्रतिष्ठानचे अनेक लोक याच्यामध्ये परीक्षक म्हणून आमचे शाबीरभाई होते। असे अनेकांनी ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून जे काही आपलं काम ज्यांनी कष्ट करून ही स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेला विशेषतः म्हणजे ना आम्हाला जे गायक कलाकार आले होते त्यांना सहभागी व्हायचं होतं, ज्यांना भाग घ्यायचा होता, पण आम्हाला काही कारणामुळे त्यांना थांबावं लागलं यावेळी, कारण की एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला एवढा लाभेल एवढा मिळेल आम्हाला अशी कल्पना आम्ही नव्हती केली। पण अतिशय सुंदर पद्धतीने सर्व गायक कलाकारांनी सहकार्य केलं, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या झालेली आहे। आज संध्याकाळी आमचे हेमंत भाऊ रासने कसबा मतदारसंघाचे लोकप्रिय एक नेतृत्व, एक लोकप्रिय नेता त्यांच्या शुभ हस्ते तो कार्यक्रम आज संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी त्याचं बक्षीस समारंभ होणार आहे। तरी आपण देखील सर्वांनी यावं अशी सर्वांना मी जाहीर विनम्र विनंती करतो, आव्हान करतो, आपण यावं। धन्यवाद।